आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे भोंदू अशोक खरात याच्या संदर्भात। अशोक खरातला दुरस्थ यंत्रणेद्वारे न्यायालयामध्ये हजर केलं गेलं होतं। प्रत्यक्षात त्याला न्यायालयात न आणता दुरस्थ यंत्रणेद्वारे हजर करण्यात आलं होतं। अशोक खरातवर अनेक गुन्हे दाखल आहेत। यातील पहिल्या या गुन्ह्यासाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। सुरक्षेच्या कारणास्तव खरातची शारीरिक हजेरी त्याला न आणता, स्वतः तिथे न आणता दुरस्थ यंत्रणेद्वारे त्याला न्यायालयात हजर केलं होतं। त्याची शारीरिक इथली हजेरी पोलिसांनी टाळली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, जगदीश, या संपूर्ण अशोक खरातचं जो प्रकरण आहे, या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला बघायला मिळतोय। 12 गुन्हे आतापर्यंत अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 गुन्हे महिलांनी अत्याचार आणि लैंगिक शोषणाच्या विरोधात अशोक खरातच्या विरोधात हे गुन्हे दाखल केल्याचं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे। पहिल्या गुन्ह्यामध्ये जे आहे न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आज दुसऱ्या गुन्ह्याची सुद्धा पोलीस कोठडी आज संपली। एकूणच जे इथे संपली असताना आज अशोक खरातला हे न्यायालयामध्ये जे हजर करण्याचं जे आहे ती प्रक्रिया संपूर्ण जे त्यासाठीकडनं राबवण्यात आली, पण ऑनलाईनद्वारे अशोक खरातला या न्यायालयामध्ये जे हजर केलं गेलं, कारण मागचे 2 तारीख जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी न्यायालयामध्ये झालेली होती आणि पहिल्या वेळेस जेव्हा अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं होतं त्यावेळेस या अशोक खरातवरती काही लोकांनी जे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी एकूणच घोषणाबाजी केली। अशा पद्धतीचे घटना घडल्याने मागचे 2 जे तारीख आहेत आता अशोक खरातला ऑनलाईनद्वारे न्यायालयामध्ये एकूणच जे हजर केलं गेलं आणि आज सुद्धा जे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं गेलं त्या गुन्ह्यात सुद्धा आज न्यायालयीन कोठडी अशोक खरातला मिळालेली आहे। पण जो तिसरा गुन्हा आहे, तिसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला आणखीन एकदा पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा अर्ज जे ते एसआयटी कडनं करण्यात आला होता आणि त्या अर्जाला देखील माननीय न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे आणखीन एकदा अशोक खरातला उद्या न्यायालयामध्ये जे एकूणच हजर केलं जाईल आणि त्यानंतर अशोक खरातला आणखीन एकदा पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून केला जाईल। ठीक आहे किरण, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।